नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई-ग्राम स्वराजचा ऑफलाईनचा आराखडा आज तयार करणार आहोत। ठीक आहे, त्याचं एक्सेल शीटवर तयार करण्यात आलेलं आहे। त्याची प्रेझेंटेशन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर आपला ई-ग्राम स्वराजचा जीपीटीपीचा ॲक्शन प्लॅन वार्षिक आराखडा तो आहे 25-26चा। तो कशा प्रकारे आपण ऑफलाईन पद्धतीने तयार करायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पण तत्पूर्वी आज आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर या व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खास ऑफर आणलेली आहे। ते ऑफर जे आहे ते ऑफर आहे या एक्सेल शीटबद्दल। तर एक्सेल शीटची जी ऑफर आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे। तोपर्यंत आपण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघाल अशी मी आशा करतो। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ आपल्या आराखड्याच्या जीपीटीपीच्या बद्दल। ठीक आहे, अशा प्रकारची एक्सेल शीट तुमच्यासमोर शो झालेली असेल तुमच्या डेस्कटॉपवर जे आहे ते कम्प्युटरच्या स्क्रीनवर, किंवा तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलवर हे अशा प्रकारचा जो थंबनेल आहे किंवा हे जो व्हिडिओची सुरुवात आहे हे आपण याच्यामध्ये केलेली आहे। ठीक आहे, तुम्ही तर बघू शकता ही एक्सेल शीट आहे माझ्या ग्रामपंचायतची मी तयार केलेली आहे। त्याचबरोबर हे पूर्ण एक्सेल शीट तुमच्यासाठी मी आज प्रेझेंटेशन करणार आहे। ठीक आहे, तर ई-ग्राम स्वराजचा जो वार्षिकचा आराखडा असतो तो असतो ऑनलाईनचा। ठीक आहे, ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला ई-ग्राम स्वराजचा जो एक्सेल आहे ते त्याच्यामध्ये आराखडा तयार करायचा असतो आणि तो मंजूर केल्यानंतर पंचायत समितीमार्फत मंजूर केल्यानंतर ऑनलाईनमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करायचा। ठीक आहे, तर ही एक्सेल शीट तुम्हाला खूप महत्त्वाची उपयोग आहे। त्याच्यासाठी आपण पहिला टॅब जो आहे तो आहे निधी उपलब्धतेचा। वार्षिक आराखडा निधीची उपलब्धता आपण इथं बघणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव टाकू शकता। त्याचबरोबर ग्रामसभेची दिनांक आणि ठराव टाकायचा। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं निधीचे स्रोत जे आहेत ते वेगवेगळे दिलेले आहेत। ग्रामपंचायत स्वतःतून आराखडा उपलब्ध होण्यासाठी निधी जो आहे तो तुम्ही इथं तयार करू शकता। त्याचबरोबर 100% आणि 1.2 म्हणजे 120%चा आराखड्याची माहिती याच्यामध्ये आपण दिलेलं आहे। इथं बघा वित्त आयोग दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इथं जर आकडा टाकला तुमचा तर इथं ऑलरेडी तुमचा 1.2 मध्ये तुमचा जो आराखडा आहे त्याची जे रक्कम आहे ते चेंज होते। ठीक आहे, तर हे झाला पहिल्या टॅबनंतर दुसऱ्या टॅबमध्ये 15 वित्त आयोगाचे वर्गीकरण। आता आपण पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा उपलब्ध होणारा निधी व त्याची विगतवारी आपण याच्यामध्ये तयार केलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं नाव टाकून एडिट करून तुम्ही हे एक्सेल शीट तुमच्यासाठी सुद्धा वापरू शकता। ठीक आहे, सध्या मी माझ्या ग्रामपंचायतचं नाव टाकलेलं आहे। इथं 15 वित्त आयोगाच्या जागी आपल्याला 16 वित्त आयोग करून घ्यायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 16 वित्त आयोग, त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता इथंसुद्धा 15 वित्त आयोग आहे, इथं 16 वित्त आयोग करायचा आहे। त्याच्यानंतर इथं बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे की प्रत्यक्षात प्राप्त होणारी रक्कम म्हणजे 100% जी रक्कम आपल्याला प्राप्त होते ते तुम्ही याच्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यानंतर इथं जर तुमच्या आराखड्याची म्हणजे माझ्या आराखड्याची जर रक्कम मी टाकली तर माझ्या आराखड्याला मंजूर होणारी पूर्ण रक्कम आणि ते सुद्धा वर्गीकरणासह याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल शीटमध्ये काढून दिलेली आहे 100%ची आणि 120%ची। ठीक आहे, त्याचबरोबर बंदितमध्ये निधीची वर्गवारी याच्यामध्ये काढून दिलेली आहे 60%, 40%, त्याचबरोबर 1.2ची सुद्धा काढून दिलेली आहे। सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला फक्त एका क्लिकवर होणार आहे। ठीक आहे, याच्यात 100%वर क्लिक केलं की सगळे याच्यामध्ये फॉर्म्युले ऑलरेडी ॲड आहेत। फॉर्म्युले ॲड झाल्यानंतर तुम्हाला सर्व रकमा जे आहेत ते काढून देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्याचबरोबर पुढच्या ऑप्शनमध्ये जाणार आहोत तो आहे ॲक्शन प्लॅन। ॲक्शन प्लॅन हा सगळ्यात महत्त्वाचा टॅब आहे आपल्यासाठी। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही सर्व माहिती आपण याच्यामध्ये दिलेली आहे। राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आमचा गाव आमचा विकास जीपीटीपी मार्फत ग्रामपंचायतचा विकास आराखडा वार्षिक सन 2025-26चा आपण आता तयार करत आहोत। त्याचबरोबर सादरकर्त्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचं नाव आणि तालुका जिल्हा टाकून हे चेंज करू शकता। हे एक्सेल शीट आहे, एक्सेल शीटमध्ये कोणत्या प्रकारची याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येते। त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, व्हायब्रंट ग्रामसभा जे आहे ते आपल्याला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ते कशा प्रकारे थीम निवडायच्या। तर याच्यामध्ये तुम्ही मिनिमम 1 किंवा ॲटलिस्ट 2-3 जे हे असतात थीम असतात ते तुम्हाला इथं निवडायचे आणि त्याची माहिती याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर तुमच्या कार्यालयाचं नाव, तालुका, जिल्हा, वार्षिक जे आहे ते सण, सरपंचाचं नाव, मोबाईल नंबर, ग्रामसेवकाचं नाव आणि मोबाईल नंबर हे माहिती जी आहे ती आपल्या ग्रामपंचायतच्या संबंधित आहे पदाधिकाऱ्यांची। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की 16 वित्त आयोगाचा 25-26चा जो अपेक्षित निधी आहे जसं आपण पहिल्या टॅबमध्ये बघितलं त्याच प्रकारे आहे। ठीक आहे, तर इथं 2011च्या लोकसंख्येनुसार तुम्हाला याच्यामध्ये लोकसंख्या टाकून घ्यायची आहे। इथं ग्रामपंचायतचं जे नाव आहे ते इकडे ग्रामपंचायतचं नाव चेंज केलं की सगळ्या ठिकाणी तुमचं आपोआप ग्रामपंचायतचं नाव चेंज होईल। त्याचबरोबर तुमची लोकसंख्या इथं दिलेली आहे, त्याचेसुद्धा टॅब्स जे आहेत त्याचे फॉर्म्युले लावलेले आहेत आणि त्याची वर्गवारी, त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे प्रमाण हे सुद्धा याच्यामध्ये टाकून दिलेले आहे। ठीक आहे, तुम्ही एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतरची माहिती ऑलरेडी याच्यात
एकदा टॅप केल्यानंतर ही सर्व माहिती याच्यामध्ये भरली जाते. त्याचबरोबर आराखडा मंजुरीची जी तारीख आहे ते सुद्धा तुम्हाला इथं टाकता येते. त्याचबरोबर ठराव जो आहे तो सुद्धा इथं टाकता येतो. आता इथं बघू शकता तुम्ही खाली खूप महत्त्वाचा मेन आहे की याच्यामध्ये तुम्ही 0 केलं की सगळी माहिती 0 होऊन जाते. म्हणजे याचा अर्थ इथं सर्वकडे फॉर्म्युले ऑलरेडी ॲड आहेत. ठीक आहे. इथं तुम्ही तुमच्या आराखड्याची रक्कम टाकली की सगळे फॉर्म्युले जे आहेत ते वर्क करतात आणि तुमच्या जे 1.2ची रक्कम याच्यामध्ये दाखवलेली आहे 60%चा जो आराखडा आहे त्याची रक्कम 40% इथं आणि त्याचबरोबर त्या 60%चे 30% आणि 40%चा प्रशासकीय खर्च 10% आणि इतर निधी 30% अशा सुद्धा रकमा तुम्हाला याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे आपोआप तुम्हाला काढून देण्यात येतील. ठीक आहे. त्याचबरोबर आरोग्य उपजीविका, त्याचबरोबर महिला बालकल्याण, मागासवर्गीय कल्याण आणि 45 नुसार इतर कामे हे जे रकमा आलेल्या आहेत ते ऑलरेडी याच्यामध्ये फक्त तुम्ही 100%ची रक्कम टाकल्यानंतर ऑलरेडी याच्यामध्ये ते फॉर्म्युले लागल्यामुळे सर्वच्या सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये शो झालेली आहे. ठीक आहे. रक्कम तुमच्या काढून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर खाली आलो आपण वार्षिक आराखड्याची उपलब्धता नीती जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे. इथं आता स्वनिधी जी आहे तो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतनुसार टाकून घ्यायचा आहे. ही जी रक्कम आहे वित्त आयोगाची हे ऑलरेडी आपण वर 100% टाकल्यामुळे इथं 120%ची आलेली आहे. ठीक आहे. बाकीचे ज्या स्कीम आहेत याच्यामध्ये तुम्ही ग्रामपंचायतनुसार चेंजेस करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कितीही रक्कम याच्यामध्ये टाकता येते. त्यानुसार तुमचा एकूणचा आराखडासुद्धा चेंज होतो. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की 60%मध्ये 30% स्वच्छता व हागणदारी मुक्त गावाचा दर्जा राखणे आणि पिण्याचे पाणी पुरवठा व पिण्याचे पाणी संकलन याबाबतचा पुनर्वापर यासाठी वापरलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची थीम याच्यामध्ये ॲड करू शकता आणि त्याची रक्कम इथं टाकल्यानंतर इथंसुद्धा ऑलरेडी फॉर्म्युले लागलेले आहेत. ती माहितीसुद्धा तुमची अपडेट होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याबाबत जेवढे काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही याच्यामध्ये टाकणार तीसुद्धा याच्यामध्ये ऑलरेडी फिट केलेली आहे. ठीक आहे. तर आता हे ॲक्टिव्हिटी कुठून घ्यायची हे ॲक्टिव्हिटीची सुद्धा टॅब खाली दिलेले आहेत. तोपर्यंत आपण हा आराखडा समजून घेऊ आणि पुढचे विषय आपण करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर उर्वरित 40%मध्ये केंद्रचालकाचं किंवा मानधन किंवा संगणक प्रिंटर ग्रामपंचायतचा प्रशासकीय खर्च सरळ याच्यामध्ये दिलेला आहे. तो तुम्ही ऑलरेडी याच्यामध्ये ॲड झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उर्वरितमध्ये 40मध्ये 25% आरोग्य शिक्षण उपजीविका, 10%मध्ये महिला बालकल्याण, त्याच्यानंतर मागासवर्गीय कल्याण जे आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणात असते 15% नॉर्मली. त्याच्यानंतर कलम 45 नुसार इतर कामे हे सुद्धा याच्यामध्ये ऑलरेडी फिट केलेलं आहे आणि त्यानुसार तुमची सर्व बेरीज इथं आलेली आहे. ठीक आहे. हे झालं आराखड्यातले कामं. आता ग्रामनिधीतून करावे जे कामं आहेत त्याचेसुद्धा टॅब याच्यामध्ये खाली दिलेले आहेत आणि त्याची माहिती जशा प्रकारे तुम्ही वर त्याचा निधी उपलब्ध करून द्याल त्यानुसार इथं खाली त्याचा निधी जो आहे तो ऑलरेडी काउंट होत जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व टॅब जे आहेत ते तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. खाली इथं सहीसाठी सुद्धा ऑप्शन दिलेला आहे आणि हे सर्व आराखडा तयार झाल्यानंतर ठरावाचं सुद्धा ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिलेला हा ठराव आहे. ह्या ठरावामध्ये तुम्ही ह्या रकमा ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर सही करून हे तुम्हाला मंजुरीसाठी पाठवायचं आहे. आता आपण येणार आहोत मेन टॉपिकवर. मेन टॉपिक काय आहे तर या आराखड्यामध्ये घ्यावायच्या थीम्स आणि थीममध्ये असलेली कामं. कारण थीममध्ये जे कामं आहेत तेच आपल्याला ऑनलाईनमध्ये करायचे आहेत आणि तेच ऑनलाईनमध्ये टाकायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही थीम व्यतिरिक्त इतर कोणतेही काम याच्यामध्ये घेऊ शकत नाही आणि थीम व्यतिरिक्त काम जर घेतलं तर तुमची जे निवडलेली थीम आहे ते 25% आणि 50% त्याचा जो कॅटेगरी आहे त्या जो दिलेलं त्यांची क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसणार नाही आणि ते तुम्ही बाहेर जाल. त्याच्यामुळे काय होईल की तुमचा आराखडा जो आहे तो अपलोड होणार नाही, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येईल. तर आपण सुरुवात करू. पहिली थीम जी आहे ती आहे प्रॉवर्टी विलेजची. प्रॉवर्टी विलेजमध्ये इथं तुम्ही बघू शकता ही थीमची जी माहिती आहे ती इंग्लिशमध्ये प्लस फोकस एरिया आणि त्याची जी माहिती आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मराठीमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. ही जर एक्सेल शीट तुम्ही बघितली तर याच्यामध्ये इथं मराठीमध्ये हा पूर्ण टॅब मराठीमध्ये आहे आणि ॲक्टिव्हिटी जे नेम आहे ते सर्व इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला मदत होईल काम घेण्यास. ठीक आहे. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. त्याचबरोबर त्याचा फोकस एरिया जो आहे फोकस एरियानुसार ॲक्टिव्हिटी टाईटमध्ये जाते अनटाईटमध्ये जाते हे सुद्धा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर इथं स्कीम दिलेला आहे ती ॲक्टिव्हिटी कोणत्या स्कीममध्ये बसते त्याच्याबाबत सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर पब्लिक वर्क आहे, बेनिफिशरी आहे की ठीक आहे की वैयक्तिक आहे, सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी जी थीम आहे ते आहे हेल्थी विलेज. हेल्थी विलेजमध्ये सुद्धा याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याचबरोबर स्कीम त्याच्यानंतर फोकस एरिया हे सर्व माहिती आपण या एक्सेल शीटमध्ये जे आहे ते टाकलेली आहे. त्याच्यानंतर तिसरी आहे चाइल्ड फ्रेंडली. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये ॲक्टिव्हिटी आणि मराठीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲक्टिव्हिटीचं नाव, फोकस एरिया, त्याच्यानंतर स्कीम ही सर्व माहिती जी आहे ते आपण याच्यामध्ये ऑलरेडी फिट केलेली आहे. वॉटर सफिशियंटमध्ये ते सुद्धा एक स्कीम आहे, आपली थीम आहे, त्या थीममध्ये निवडू शकता. क्लीन अँड ग्रीन विलेज जे आहे ते सुद्धा आहे. अशा प्रकारच्या ह्या ज्या तुम्हाला ज्या थीम निवडायच्या आहेत
ठीक आहे. ज्या थीम तुम्हाला निवडायच्या आहेत त्या थीमची माहिती याच्यामध्ये मी ऑलरेडी फिट केलेली आहे आणि ही जी माहिती आहे ही तुम्हाला नक्कीच उपयुक्त आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या शेवटकडे. व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. तर ज्यांना हे एक्सेल शीटची आवश्यकता आहे, ज्यांना ही एक्सेल शीट पाहिजे, तर त्यांनी काय करायचं आहे की आपल्या स्क्रीनवर बघा, इथं तुम्हाला एक QR कोड शो झालेला असेल. त्या QR कोडवर स्कॅन करून तुम्हाला याचं पेमेंट करायचं आहे. ते आहे फक्त 49 रुपये. ठीक आहे. 49 रुपीजमध्ये हे तुम्हाला एक्सेल शीट पूर्णपणे तयार मिळणार आहे. फक्त तुमच्या याच्यामध्ये एका क्लिकमध्ये पूर्ण आराखडा तयार होणार आहे आणि लागणाऱ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ते ऑलरेडी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यातून तुम्ही कॉपी करून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. आणि फक्त खास ऑफर आज मकर संक्रांतीसाठी अशी आहे की 49 रुपयामध्ये तुम्हाला ही एक्सेल शीट जी आहे ते पूर्णपणे तयार मिळणार आहे. आणि एक्सेल शीटची माहिती तर मी ऑलरेडी दिलेलीच आहे तुम्हाला, कारण की एक्सेल शीटमध्ये फक्त एका क्लिकवर पूर्ण आराखडा तयार होतो. त्याच्यानंतर तुमची जी पूर्ण माहिती आहे ते पूर्ण माहिती तुम्ही याच्यामध्ये तयार करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि एक्सेल शीटसाठी नक्की या QR कोडला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करा. आणि पेमेंट केल्यानंतर तुमच्या पेमेंटचा QR कोड जो आहे तो QR कोड तुम्हाला इथं स्कॅन करायचा आहे. ठीक आहे. इथं काय करायचं आहे, स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर तो QR कोड या स्क्रीनवर दिलेल्या मेल IDवर तुम्हाला सेंड करायचा आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आहे. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये माझा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप केल्यानंतर त्याच्यावर नक्कीच मी तुम्हाला मेल किंवा व्हॉट्सअपवर ही एक्सेल शीट जी आहे ते सेंड करणार आहे. ठीक आहे. तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचे असतील E-ग्राम स्वराजच्या आराखड्याच्या बाबतचे. आणि E-ग्राम स्वराजचा जो आराखडा आहे तो आता सध्या खूप महत्त्वाचा आहे, कारण 16 वित्त आयोग जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि 16 वित्त आयोगामध्ये आपल्याला बरेच कामं करायचे आहेत आणि ते कामं घ्यायसाठी सर्वप्रथम आपल्याला हा आराखडा तयार करणे आवश्यक आहे. हा आराखडा आहे ऑफलाईनचा. ऑनलाईनचा आराखडा लवकरच त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ आपल्या या YouTube चॅनलवर उपलब्ध होतील. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या एक्सेल शीटसाठी नक्कीच हा QR कोड स्कॅन करून तुम्ही मला त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर किंवा मेलवर पाठवा. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.